नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत बचतीचे फायदे तोटे पाहिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहिर्गत बचतीचे फायदे तोटे किंवा मितव्ययता आणि अपव्यय हे आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत. तर त्या अगोदर बहिर्गत बचती म्हणजे काय किंवा त्यांच्या व्याख्या कोणी मांडल्या हे आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, प्रथमतः केर्नकॉर्स या अर्थतज्ञाने ही एक व्याख्या मांडलेली आहे की बहिर्गत बचती म्हणजे काय, तर उद्योगात समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही एका व्यवसाय संस्थेला फायदा मिळत नाही, तर त्यात समाविष्ट असणाऱ्या सर्व व्यवसाय संस्थांना तो समान पातळीवर प्राप्त होतो. हे केर्नकॉर्स यांनी आपल्या व्याख्यामध्ये मांडलेलं आहे. तर दुसरी व्याख्या अशी सांगितलेली आहे की एकाच प्रकारचे उत्पादन करणाऱ्या अनेक व्यवसाय संस्थांचा आकारमानात वाढ होते तेव्हा त्यातून जे फायदे मिळतात त्यांना बहिर्गत मितव्ययता किंवा बचत किंवा लाभ असे म्हटलं जातात. तिसरी व्याख्या अशी मानलेली आहे की उद्योगांचा विस्तार होतो म्हणजेच उद्योगातील व्यवसाय संस्थांची संख्या वाढते तेव्हा उद्योगातील सर्व व्यवसाय संस्थांना जे काही लाभ मिळतात त्यांना बाह्य बचती असे म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे उद्योगातील व्यवसाय संस्थांची संख्या वाढल्यामुळं व्यवसाय संस्थांच्या खर्चामध्ये घट होऊन व्यवसाय संस्थेत जे लाभ होतात त्यांना काय म्हणतो आपण? बाह्य बचती. आणि असे लाभ उद्योगातील सर्व व्यवसाय संस्थांना मिळतात. म्हणजे या सामान्य लाभासाठी सर्वांना खर्च करावा लागतो. जेव्हा व्यवसाय संस्थांची संख्या अधिकाधिक प्रमाणात वाढत जाते तेव्हा त्यांना मिळणाऱ्या लाभात वाढ होते आणि त्यामुळं काय होतं? व्यवसाय संस्थांची कार्यक्षमता वाढून उत्पादन खर्च कमी करणे शक्य होते. आणि यासाठी बाह्य बचतीच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर ते प्रकार पुढील प्रमाणे किंवा त्याचे लाभ ते आपण सांगणार आहोत. तर पहिला लाभ असा आहे की केंद्रीकरणामुळं निर्माण होणाऱ्या बचती. केंद्रीकरणामुळं निर्माण होणाऱ्या बचती म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफ सेंट्रलायझेशन. तर जेव्हा विशिष्ट भागात व्यवसाय संस्थांचे मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीकरण होते तेव्हा व्यवसाय संस्थांना काही लाभ मिळतात. म्हणजे केंद्रीकरणामुळं निर्माण होणाऱ्या बचती या प्रशिक्षण संस्थांची स्थापना, पायाभूत सुविधांचा विकास या स्वरूपामध्ये असतात. म्हणजे विशिष्ट भागामध्ये झालेल्या व्यवसाय संस्थांच्या केंद्रीकरणामुळे म्हणजे कन्सन्ट्रेशन्स या वाहतूक व दळणवळण या सुविधामध्ये वाढ किंवा प्रशिक्षण कामगारांची उपलब्धता, प्रशिक्षित कामगार जे आहेत त्यांची उपलब्धता, नंतर संशोधन संस्थांची स्थापना, वित्त संस्थांची वाढ इत्यादी गोष्टी घडून येऊन व्यवसाय संस्थेस काय होतं? लाभ होतात. पुढचा मुद्दा असा आहे की माहितीविषयक बचती म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफ इन्फॉर्मेशन. तर याच्यामध्ये नियतकालिके, बुलेटिन आणि इतर संशोधन विषयक प्रकाशनामुळं आधुनिक तंत्रज्ञानाविषयी नवीन शोधविषयक म्हणजे बाजारविषयक माहिती मिळते आणि मोठी व्यवसाय संस्था संशोधन केंद्र स्थापन करू शकते. त्याचा इतर व्यवस्थापनांना काय होतो? लाभ मिळतो. म्हणजे माहिती गोळा करून ती प्रसिद्ध केली जाते तेव्हा त्याचा उपयोग व्यवसाय संस्थेस फायदा होतो. तर पुढचा लाभ असा आहे की विघटनामुळे निर्माण होणाऱ्या बचती म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफ इंटिग्रेशन. तर विघटनामुळे होणाऱ्या ज्या काही बचती आहेत तर त्यामध्ये कशाचा अंतर्भूत म्हणजे मोठ्या उद्योगामध्ये बघा व्यवसाय संस्था उत्पादनाच्या वेगवेगळ्या प्रक्रियांशी विघटन करत असतात आणि काही प्रमाणामध्ये विशेषीकृत व्यवसाय संस्थांकडे दिल्या जातात. म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन जर असेल तर काय होतं की उत्पादन प्रक्रियेचे विघटन शक्य होते आणि उद्योगांचा फार मोठा प्रमाणामध्ये विस्तार होतो आणि पूरक उद्योगांची स्थापना होते आणि त्याकडून काय होतं? प्रमुख व्यवसाय संस्थेत सुट्टे भाग पुरवले जातात. म्हणजे विघटनामुळे व्यवसाय संस्थेत अनेक लाभ काय होतात? मिळतात. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळं व्यवसाय संस्थेत अनेक अंतर्गत आणि बाह्य बचती किंवा त्याचे लाभ मिळत असतात. तर अशा पद्धतीनं हे
अंतर्गत बचतीचे जे काही लाभ आहेत किंवा आपण त्याला फायदे म्हणतो, हे फायदे आपण इथं सविस्तर चर्चा केलेले आहेत. तर जसे बहिर्गत बचतीचे लाभ आहेत किंवा फायदे आहेत, तसे तोटेसुद्धा इथं आपण पाहणार आहोत. तर पहिला तोटा असा आहे की वाहतुकीच्या बाबतीत समस्या. पहिला तोटा असा आहे की वाहतुकीच्या बाबतीत समस्या. तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा म्हणजे विशिष्ट भागात किंवा प्रदेशात उद्योगांचं जे काही केंद्रीकरण झाल्यामुळं त्यातील काय होतं, व्यवसाय संस्थांना जे तोटे सहन करावे लागतात त्यांनाच आपण काय म्हणतो, बाह्य तोटे असं म्हणतो. तर हे तोटे पहिल्यांदा वाहतुकीच्या बाबतीत आपण पाहूया. तर एखाद्या भागामध्ये बघा उद्योगांचे अतिरिक्त केंद्रीकरण झाल्यास त्याचा वाहतूक व्यवस्थेवर काय होतो, परिणाम होतो. आणि वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊन कच्च्या आणि पक्क्या मालाची विनाविलंब वाहतूक शक्य होत नाही. म्हणजे कच्चा माल वेळेत उपलब्ध न झाल्यानं काय होतं, तयार पक्का माल वेळेत बाजारपेठेत पोहोचू शकत नसल्यामुळं काय होतं की व्यवसाय संस्थेत नुकसान सोसावे लागते. लक्षात आलं. आता पुढचा मुद्दा असा आहे की कच्च्या मालाच्या उपलब्धतेत अडचण. तर व्यवसाय संस्थेच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, लक्षात घ्या. आणि त्यावेळेस काय होतं की कच्च्या मालासाठीच्या ज्या काय मागणीत वाढ होते, तेव्हा कच्चा माल मिळवण्यासाठी विविध व्यवसाय संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि त्यातून कच्च्या मालाच्या किमती काय होतात, वाढतात. अनेकदा काय होतं की कच्च्या मालाच्या उपलब्धतेअभावी उत्पादन थांबवावे लागतं आणि त्यामुळं काय होतं, व्यवसाय संस्थेस नुकसान सोसावं लागतं. तर अशा पद्धतीने ह्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेमध्ये सुद्धा काय होते, अडचण निर्माण होते. हे बहिर्गत बचतीचे फार मोठं अपव्यय किंवा आपण तोटं म्हणू शकतो. तर पुढचा मुद्दा असा आहे की वित्त पुरवठ्यात अडचण. तर व्यवसाय संस्थेचा आकार वाढतो तेव्हा वित्त पुरवठ्याची गरजही वाढते आणि पुरेसा वित्त पुरवठा उपलब्ध न झाल्यास व्यवसाय संस्थेस अडचण निर्माण होते आणि अनेकदा बघा कर्जासाठी अधिक दरानं व्याज द्यावे लागतं. म्हणजे त्यामुळे सुद्धा काय होतो, तोटा होऊ शकतो. पुढचा मुद्दा असा आहे की कमी दर्जाच्या श्रमिकांना अधिक वेतन. म्हणजे मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळं श्रमाच्या मागणीमध्ये वाढ होते, लक्षात येते. आणि त्यामुळं काय होतं, म्हणजे मागणीत वाढ झाल्यामुळं वेतनात वाढ होते आणि व्यवसाय संस्थेत कमी दर्जाच्या श्रमिकांना कामावर घ्यावे लागते. मात्र काय होतं, त्यांना जास्त वेतन द्यावे लागते आणि त्यातून व्यवसाय संस्थेस काय होते, अतिशय नुकसान सहन करावे लागते. पुढचा मुद्दा आहे की जागेच्या भाड्यात आणि किमतीमध्ये वाढ होते. तर एखाद्या भागात सांगायचं तात्पर्य काय की एखाद्या भागात उद्योगांची दाटी झाली की तेथील जागेच्या भाड्यात वाढ होते आणि जमिनीच्या किमतीमध्ये वाढ होते. म्हणजे व्यवसाय संस्थेचा आकार वाढतो तेव्हा अधिक जागेची गरज निर्माण होते. मात्र काय होतं की जागेच्या मागणीत वाढ झाल्यानं जागेच्या भाड्यामध्ये आणि किमतीमध्ये वाढ होऊन त्यातून व्यवसाय संस्थेच्या खर्चामध्ये काय होते, वाढ होते. पुढचा मुद्दा असा आहे की सेवा सुविधांमधील ताण. तर पाणी पुरवठा, सेवा सुविधा म्हणजे काय की पाणी पुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था किंवा आरोग्य सुविधा इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पुरवण्यावर ताण निर्माण होतो आणि पुरेशा प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर काय होतं, अडचणी निर्माण होतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळं अशा प्रकारचे जे काही अंतर्गत आणि बहिर्गत जे काही तोटे आहेत किंवा अपव्यय आहेत हे आपल्याला अनुभवास येतात आणि त्यामुळं काय होतं की उत्पादनाचा जो काही खर्च आहे तो खर्च वाढून व्यवसाय संस्थेस काय होतं, नुकसान होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं आपण बहिर्गत तोटे किंवा त्याला अपव्यय म्हणतो आपण आणि बहिर्गत लाभ किंवा मितव्ययता हे आपण इथं पाहिलेलं आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.